नमस्कार, मी सुवर्णा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवते विंटर स्पेशल असं लोणचं. तर या लोणच्यासाठी मी वापरणार आहे लसूण, ही हळद आहे 1 पाव, त्यानंतर आवळे घेतलेले आहेत 1 पाव, मिरची आहे आणि अद्रक. तुम्ही बघू शकता क्वांटिटी किती आहे. तर दरम्यान हे 750 ग्रॅम ते 800 ग्रॅमपर्यंत हे लोणचं सगळं प्रिपेअर होणार आहे. मसाले वगैरे टाकून 1 किलोभर ते लोणचं होणार आहे. तेल मसाले सगळं वापरून. बघा आवळे वाफवून घेतले थोडे मी, फक्त बिया वेगळ्या होतील इतकंच वाफवायचं आहे. इथे हळद मी साल काढली, अद्रकची साल काढली, लसूण सोलून घेतलेला आहे आणि मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत त्या पण. आणि आता मी हे बारीक बारीक कट करणार आहे आणि मी आवळे सोडून बाकी सगळं धुवून आणि उन्हामध्ये मी वाळत ठेवणार आहे. थोडंसं ते पाणी सुकलं ना की मग आपण लोणचं बनवणार आहोत. तर तरी हे लोणचं बनवायला मी दुसऱ्या दिवशी घेतलं, कारण कसं पाणी सुकेपर्यंत आपल्या उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर हे पाणी सुकलं, मग त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. मीठ आपल्याला माहीतच आहे प्रिझर्वेटिव्ह आहे, तर त्यामध्ये आपण लोणच्यामध्ये आपण मिठाचा वापर जास्तच करतो. तर मीठ घेतलेलं आहे आणि ते आता मी मिक्स करून पुन्हा वाळवणार आहे. आणि पूर्ण ते मिठाचं पाणी जे सुटतं ना ते सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही आहे, कारण जास्त दिवस आपल्याला टिकवता आलं पाहिजे लोणचं. तर पूर्ण 1 दिवस मी हे सुकवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मी बनवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी पण संध्याकाळी. तर आता मसाले लागणार आहेत. धणे घेतलेले आहेत 2 झाकण, मी तुम्हाला झाकणाचं तर मेजरमेंट दाखवणार आहे. 2 झाकण मोहरी, 1 झाकण धणे, 1 झाकण मेथीदाणा, 1 झाकण जिरं आणि 1 झाकण बडीशेप आणि अर्धा झाकण जो आहे ना ओवा घेतलेला आहे आणि थोडंसं हिंग. आता हे झाकण बघा कुठलं आहे, औषध पाजायचं जे आहे ना लहान मुलांचं झाकण, ते मी वापरलेलं आहे. तर त्यानुसार हे मेजरमेंट घेतलेलं आहे, कारण 1 किलोचंच लोणचं बनवायचं आहे आणि मला जास्त काही स्पायसी बनवायचं नाही, कारण मला खायचं आहे, कारण माझं ऑलरेडी ऑपरेशन झालेलं आहे. मला स्पाईस जास्त काही सहन होत नाही, त्यामुळे मी त्या दृष्टीने हे लोणचं बनवते, म्हणून स्पाईस वापरणार आहे मी. हे सगळे रोस्ट करून घ्यायचे, जे काही आहेत ना हे जिन्नस सगळे असे थोडेसे आपण रोस्ट करणार. आणि जे आपले सगळे वाळलेले आहेत सगळे आपले जिन्नस, त्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकली आणि 2 पळीभर मोहरीचं तेल गरम करून त्यात टाकलेलं आहे आणि त्याचं मिक्स करून घेतलेलं आहे, की त्याचं कसं एकत्र सगळं हळद वगैरे छान लागेल ती, त्यासाठी. आता हे मसाले एकदा रेडी झाले की मग आपण ते वाटून आणि यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा तेल आपण मोहरीचं तेल वापरणार आहेत. तर हे छान असं रोस्ट झालेलं आहे. आता यामध्ये बघा हिंग जे आहे ना, हिंग ते बाजूला काढलं मी, कारण ते अगदी असं गमसारखं आहे, प्युअर हिंग आहे. तर ते पण मी वाटून घेणार आहे या मसाल्यांसोबतच. बघा छान असे मसाले रोस्ट झाले. आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये हे अगदी असे ओबडधोबड म्हणतो आपण, खूप फाईन नाही बनवायची पावडर आपल्याला, खूपच अशी बारीक पावडर नाही बनवायची. तर अशी वाटून घ्यायची. हिंग टाकलेलं आहे आणि वाटून घेण्यात. हा अद्रक बोलतो मला पण घ्या, मी नको नको, माझं ऑलरेडी सगळं झालेलं आहे, तू नंतर तुला यूज करेल. बघा आता ही पावडर केली. आता ही पावडर यामध्ये टाकते मी आणि मिक्स करून घ्यायची आपण. मस्त मिक्स केली की त्यामध्ये पुन्हा आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ आणखीन 2 चमचे मी मीठ घातलेले. ऑलरेडी किती चमचे मीठ झालेले आहेत, 4 चमचे आधी घातले आणि 2 चमचे आत्ता, म्हणजे 6 चमचे मी मीठ घातलेलं आहे यामध्ये 1 किलोच्या लोणच्यामध्ये. हे बघा, तर मीठ आपण जितकं घालू प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, तुम्हाला सांगितलंच, आणि लोणच्याला मीठ लागतंच जास्त. तर छान मिक्स करणार आहे आणि पुन्हा मी आता पळीभर मोहरीचं तेल जे आहे ना ते गरम करणार आहे आणि यामध्ये घालणार आहे. तुम्ही छान बघू शकता टेक्स्चर कसं आलेलं आहे लोणच्याचं, है ना. आणि अगदी मी बोली मी माझ्यासाठी बनवलेलं आहे स्पेशली, की तिखट नको म्हणून. बघा आता मस्त गरम असं कडकडीत तेल मी यावर ओतणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. आणि मोहरीचं तेल गरम करावं लागतं, कारण त्यामध्ये कडवटपणा असतो ना, गरम केलं तर कडवटपणा थोडासा कमी होतो. वा वा वा, छान माझं लोणचं तयार होणार आहे. आणि हे लोणचं जे आहे ना, आता काय करणार, एकदा झालं हे की मग ते थंड होऊ द्यायचं, मस्त 2 तासभर ठेवू द्या तसंच. आणि नंतर मग ते बरणीत भरा आणि उन्हामध्ये ती बरणी ना 2 दिवस अशी ठेवत चला, म्हणजे ते खूप लवकर असं मुरतं. वा, आपलं लोणचं तयार आहे. कसं वाटलं, मस्त मस्त ना.